संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 669 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे। त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 62,034 झाली आहे। अमरावती जिल्ह्यात 10 बाधितांचा मृत्यू झाला आहे। त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील 3, वर्धा जिल्ह्यातील 1 आणि यवतमाळ जिल्ह्यातील 1 अशा 5 बाधितांचा मृत्यू झाला। एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे। 65 वर्षीय पुरुष धानोडी वरुड जिल्हा कोविड रुग्णालय, 80 वर्षीय महिला सामरानगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 59 वर्षीय पुरुष कळमगाव चांदूर रेल्वे जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष कोडी बाबुळगाव जिल्हा कोविड रुग्णालय, 45 वर्षीय पुरुष दिघोरी नागपूर जिल्हा कोविड रुग्णालय, 40 वर्षीय पुरुष धारणी जिल्हा कोविड रुग्णालय, 31 वर्षीय महिला अंबिकानगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 56 वर्षीय महिला धामणगाव रेल्वे जिल्हा कोविड रुग्णालय, 40 वर्षीय महिला नांदगाव खंडेश्वर जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष राजना चांदूर रेल्वे उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या 10 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।